नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. वेलकम बॅक टू डिवाइन जिम. आज आहे आपल्या ब्लॉगचा 14वा दिवस. तुम्ही तुमच्या आजूबाजूला भरपूर अशी लोक पाहत असाल की त्यांच्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये फॅटचं प्रमाण जास्त दिसतं. कोणाच्या बेलीवर फॅट जास्त दिसतो, तो कोणाच्या बट्समध्ये, कोणाच्या थाईजमध्ये, कोणाच्या चेस्टमध्ये. असं का होतं? का ती लोक वर्कआउट करत नाहीत, डाएट करत नाहीत, आता करत पण नसतील, पण हा प्रकार का असतो की प्रत्येक व्यक्तीच्या बॉडी स्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये फॅटचं वेगवेगळं प्रमाण का असतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की तुमच्या बॉडीच्या कुठल्या पार्टमध्ये कुठे आणि कशामुळे फॅट स्टोअर होतो हे कोण ठरवणार. काय तुमच्या कॅलरीज ठरवतील की तुमचं जेनेटिक ठरवेल? तर या दोन्हीपैकी कोणी ठरवणार आहे ते तुमचे हॉर्मोन्स. आणि आजच्या ब्लॉगचा विषय देखील आहे हॉर्मोन्स. यातला पहिला हॉर्मोन्स आहे इन्सुलिन. इन्सुलिन अर्थातच फॅट स्टोरेज करणारा हॉर्मोन्स. रिफाईंड फूड, शुगर यासारखे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे इन्सुलिन वाढते. अर्थातच जास्त इन्सुलिन म्हणजे जास्त फॅट स्टोरेज. आणि इन्सुलिनमुळे वाढलेला फॅट जास्तीत जास्त तुमची कंबर, लोअर बॅक आणि बेली एरियावर हा फॅट जास्त प्रमाणात साठवतो. यातला दुसरा हॉर्मोन्स आहे कॉर्टिसॉल, अर्थातच स्ट्रेस हॉर्मोन्स. हा कशामुळे वाढतो? कमी झोपेमुळे, जास्त टेन्शन, ओव्हर थिंकिंग, तुमच्या क्रॅश डायटिंगमुळे हा हॉर्मोन्स बॉडीमध्ये जास्त वाढतो. आणि कॉर्टिसॉलमुळे तुमच्या पोटाचा मधील भाग आणि लव हँडलच्या इथे फॅट स्टोरेजचं प्रमाण जास्त वाढतं. यातील तिसरा हॉर्मोन्स आहे इस्ट्रोजन, अर्थातच महिलांसाठी महत्त्वाचा हॉर्मोन्स. या हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे महिलांच्या बॉडीतील फॅट शिफ्ट होतो. हा शिफ्ट झालेला फॅट थाईज, वेस्ट, लोअर बॉडी आणि बट एरियावर जास्त प्रमाणात स्टोअर होतो. तसेच इस्ट्रोजनच्या इम्बॅलन्समुळे महिलांमध्ये PCOS तसेच पिरियड्स इरेग्युलरचे प्रमाण वाढत आहेत. तसेच बेली एरियावर साठलेला फॅट कमी होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतोय. चौथा हॉर्मोन्स आहे टेस्टोस्टेरॉन, अर्थातच मेल हॉर्मोन्स. फॅट बर्निंगसाठी किंवा मसल हॉर्मोन्स देखील याला म्हणतात. कमी टेस्टोस्टेरॉनमुळे पुरुषांच्या बेली एरियावर तसेच बुब्स अर्थातच चेस्टवर फॅट स्टोरेजचं प्रमाण जास्त असतो. जर पुरुषांच्या बेलीवर जास्त फॅट असेल तर टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते. पाचवा महत्त्वाचा हॉर्मोन्स आहे लेप्टिन. अर्थातच तुमच्या बॉडीमध्ये फॅटचं प्रमाण जास्त झाल्यास लेप्टिन हार्मोन्स तुमच्या ब्रेनला सिग्नल देतो फॅट कमी करायचा. जर लेप्टिन रेझिस्टन्स जास्त झालं तर बॉडी फॅट स्टोअर करायला सुरुवात करते. अर्थातच तुमच्या मेंदूला सिग्नल मिळत नसल्यामुळे बॉडी जास्तीत जास्त फॅट स्टोअर करते. तसेच बॉडीचा फॅट स्टबन होत जातो. सहावा महत्त्वाचा हार्मोन्स आहे थायरॉइड, अर्थातच याला T3 किंवा T4 हार्मोन्स देखील म्हणतात. तुमचा मेटाबॉलिझम कंट्रोल करणारा हॉर्मोन्स. थायरॉइड स्लो म्हणजेच कॅलरी बर्न स्लो. आता ह्या हॉर्मोन्समुळे तुमच्या बॉडीच्या कुठल्या पार्टमध्ये जास्त फॅट स्टोअर होतो? तर तुमच्या फुल बॉडीमध्ये. बॉडी अचानकच वेट गेन करायला सुरुवात होते आणि वेट लॉसची प्रोसिजर स्लो व्हायला सुरुवात होते. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही डाएट नीट घेताय आणि वर्कआउट पण नीट असेल आणि तरीही तुमच्या स्पेसिफिक बॉडी एरियामधून फॅट लॉस होत नसेल तर पॅनिक होऊ नका. चांगल्या डॉक्टरशी कन्सल्ट करून तुमच्या कुठल्या हॉर्मोन्समुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय ते क्लिअर करून घ्या. जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवा असेल तर वर्कआउट, डाएट, देन तुमच्या बॉडीमधील हॉर्मोन्सची काय कंडिशन आहे, हे कशामुळे क्रिएट होते ते नीट क्लिअर करून घ्या. तर तुम्हाला नक्कीच बेस्ट रिझल्ट मिळेल आणि हा रिझल्ट कॉन्स्टंट पण राहील.